नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये विवाहातील अडचणी दूर होण्यासाठीचे काही उपाय बघणार आहोत। आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात। बऱ्याच वेळा लग्नाचे वय निघून जाते तरी विवाह जमत नाही। या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुलामुलींच्या आईवडिलांना असते। आपलं लग्न लवकरात लवकर जमावे आणि आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी अत्यंत सोपा उपाय ज्योतिषशास्त्रात दिला आहे। हा तोडगा वापरल्यास तुम्हाला लवकर चांगले स्थळ मिळेल व अनुरूप जोडीदार मिळेल। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। मंगळवारी पाटावर लाल कपडा टाकावा, त्यावर नागवेलीची 5 जोड पाने मांडावीत। देठ आपल्याकडे आणि शेंडा देवाकडे ठेवावा। प्रत्येक पानावर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक काढावे। त्यावर एक एक सुपारी ठेवून त्या सुपारीस हळद कुंकू, अक्षदा व लाल फुले वाहावे। त्यानंतर 2 दिवे उदबत्त्या लावून ओम दुर्गाय नमः हा मंत्राचा जप अर्धा तास करावा। जोपर्यंत विवाह जमत नाही तोपर्यंत ही पूजा जप करीत राहावे। पान बुधवारी विसर्जन करावे। या सुपाऱ्या एका डबीत ठेवाव्या। कोणत्याही अडचणी असो, मनाप्रमाणे विवाह जमून येतो। तरी ज्या पालकांना आपल्या मुलामुलींच्या विवाहाची चिंता आहे त्यांनी आपल्या मुलांकडून हे सर्व पूजा करून घ्यावी। विश्वासाने वाट पाहावी। रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पाठ करावेत व ते नियमित वाचावेत। श्रोतेहो, विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्कीच दूर होतील। विवाह इच्छुक मुलामुलींनी शुक्रवारी शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करावा। शिवलिंगावर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणता म्हणता 108 फुले व 21 बेलाची पाने वाहावी। लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी। असे कमीत कमी 7 शुक्रवार करावे। 4. उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची विशेष पूजा दर बुधवारी करायला सांगावी। देवघरात बालकृष्ण उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास एखाद्या फोटोची स्थापना बुधवारी करून त्यास दर बुधवारी तुळस वाहून पूजा करण्यास सांगावी। दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलींनी हळद कुंकू व तुळस वाहून मनासारखा पतीपत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेच्या नंतर मनापासून बोलावी। असे केल्याने विवाह ठरवण्यास मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह साध्य होतो। हा उपाय उपवर मुलामुलींच्या मातापित्याने उपवर मुलींना सोबत घेऊन करायचा आहे। अनेक वर्ष कुलदेवाचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुलामुलींसोबत कुलदेवताचे दर्शन करावे व पूजा करावी। दरवर्षी नियमित कुलदेवताचे नियमित दर्शन घेणाऱ्या पालकांनी ज्या मुलींचे विवाह लवकर व्हावा असे वाटते तिच्या समवेत दर्शन घ्यावे व पूजा करावी। कुलदेवताची वार्षिक पूजा संपल्यावर एक नारळ कुलदेवताला वाहून यावर्षी मुलांमुलींचा विवाह लवकर व्हावा, उत्तम पतीपत्नी मिळावी असे साकडे कुलदेवताला घालावे। असे घडल्यावर जावाई सुनेसह पुन्हा दर्शनाला येऊ असा संकल्प करून आल्यास अनेकदा सत्वर विवाह घडतो असा माझा अनुभव आहे। विवाह घडून आल्यावर मात्र सून, मुलगा किंवा मुलगी व जावाई यांच्या समवेत कुलदेवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरू नये। देवघरात अनेकदा मृत मातापिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्याचे फोटो देवघरात ठेवले जातात। ही जागा यासाठी योग्य नाही। याने देवपूजेचे अपेक्षित फळ मिळत नाही। असे टाक शास्त्रानुसार विसर्जित करावे। फोटो शक्यतो असून नयेत, पण तशी भावना असल्यास देवघरापासून दूर वेगळ्या खोलीत स्थापन करावेत। घरातल्या देवपूजेचे अपेक्षित फळ मिळाल्याने सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात। उपवर मुलींच्या मित्राचे, मैत्रिणीचे, भावंडांचे विवाह संपन्न होताच उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यास नववधूवरास आधीच सांगून ठेवावे। यामुळे पुढील विवाह विधी लांबू नयेत। यासाठी उपवर मुलींचे विवाह थांबवून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पाहावा। आपल्या मित्रास, मैत्रिणी, जवळच्या भावंडास डोक्यावर हात ठेवून माझ्यासारखा विवाह या मुलींचा त्वरित व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला सांगावे। दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन पिंडीवर पाणी, दूध घालून पांढरे फूल घालून पूजा करून लग्न लवकर होण्यासाठी प्रार्थना करा।
42 दिवस व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. पाण्यात चिमूटभर हळद टाकून रोज अंघोळ करावी. रोज शक्यतो 11 माळा जप करावा. नवनाथाचा 28वा अध्याय रोज संध्याकाळी वाचण्यास सांगावे. रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी. वेळ व स्थळ बदलू शकता. 21 मंगळवार गणपतीला नागवेळीच्या 21 पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 21 मंगळवार गणपतीला 21 दुर्वा व लाल फुलं अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी. सिद्ध मंगल स्तोत्राचा रोज पाठ करावा 11 वेळा. 11 संकष्टी उपवास करून चंद्रोदयावेळी मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये ठेवून विसर्जित करावा. स्वतःला जमेल तशी बनवून स्वतः पूजा करावी. दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा पवित्र झाडांच्या मुळाशी विसर्जित करावी. याचा चांगला अनुभव येतो. 21 सोमवार शंकराच्या मंदिरात 21 बेल पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य ठेवावा. यामध्ये उपवासाची गरज नाही. बुधवारी संध्याकाळी 4 किंवा 5 या वेळेत गणपतीचे दर्शन घेऊन लग्न जमवण्याविषयी प्रार्थना करावी. 11 मंगळवारी रात्रीच्या सुंदरकांडचा पाठ करावा. पौर्णिमेला कुळदेवीचे दर्शन घ्यावे. मुलींनी ओम नमो पार्वती वल्लभाय या मंत्राचा रोज निश्चित वेळ ठरवून निश्चित संख्येचा जप करावा. जप शुचिभूत होऊनच करावा. नवनाथ ग्रंथाचा 28वा अध्याय वाचन करणे. विवाह इच्छुक मुलामुलींच्या पालकांनी नारायण नागबळी केल्याने विवाह जुळण्याची ही अनेक उदाहरणं आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.